किती पदात महावाक्य विचार आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. सगळ्या दर्शनकार लोकांनी महावाक्याचा विचार केला आहे. कारण जीवपणा जाऊन त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व प्राप्त होते हे सांगणार आहोत. चला आपलं महावाक्याचा विचार आहे. दोन्ही पदामध्ये लक्षणा कशी करावी लागते. 4 वेदांचे जे 4 महावाक्य आहेत चालेल, त्यापैकी तत्वमसी किंवा कोणतंही महावाक्य घेतलं तरी उदाहरण खातीर आपण तत्वमसी या वाक्याचा विचार करू, ज्याला तत्वपद शोधार्थ शोध किंवा लक्षणा असे म्हणतात. शक्तिवृत्तीने जर या महावाक्याची विचार करायला गेलो तर वाच्यार्थ शक्तिवृत्तीने हे वाच्यार्थाचं ज्ञान होत असतं किंवा शक्य अर्थाचं ज्ञान होत असतं. शक्य अर्थ हा पद उच्चारल्याच्या नंतर पदाच्या वृत्तीने जो सर्वप्रथम अर्थ पदाचा लक्षात येतो त्याला शक्य किंवा शक्तिवृत्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ घटपदाचं शक्य हे घट पदार्थ असतो, तसं तत्वम या 2 पदापैकी तत् हे जे सर्वनाम आहे ते ईश्वराचं वाचक आहे. तत् शब्दाची जी शक्य संबंधाची लक्षण आहे ब्रह्मचैतन्यामध्ये आहे आणि शक्तिवृत्ती ईश्वरामध्ये आहे. आणि ईश्वर हे रामकृष्ण जप करायचं तत्पदाचं वाच्य आणि वाच्याच्या संबंधी शक्य संबंध लक्षणा म्हणजे ब्रह्मचैतन्य. ईश्वराचं स्वरूप हे शुद्ध सत्वात्मिका जी माया आणि त्या मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब अशा 3 गोष्टींना मिळून ईश्वर असं म्हणतात. परंतु शुद्ध सत्वात्मिका मायेची उपाधी असल्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता, स्वतंत्रता, सर्वशक्तिमानिता असे जे धर्म आहेत ते शुद्ध सत्वात्मिका जी माया तिच्यामुळे प्राप्त आहेत. आणि त्या तत्शब्दाचा जो वाच्यार्थ आहे तोच हा ईश्वर असा आहे. म्हणजे साभास माया विशिष्ट जे चैतन्य त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि त्वम पदाचा वाच्यार्थ म्हणजे अविद्या, साभास अविद्या विशिष्ट जे चैतन्य त्याला जीव असं म्हणतात. मग ही जी मलिन सत्वात्मिका जी अविद्या आहे ती जीवाच्या ठिकाणी अविद्येमुळे अल्पज्ञता, अल्पशक्तिमानिता असे जे धर्म आहे ते उत्पन्न करते. मग या दोन्ही धर्मांसहित जर दोघांची ऐक्यता करायची झाली तर या अत्यंत विरोधामुळे ईश्वराचा आणि जीवाचा ऐक्य कधीही होऊ शकत नाही. जीवाचे आणि ईश्वराचे धर्म अतिशय विरुद्ध आहेत. मग या तत्वमसी या वाक्याचा जो श्वेतकेतूला केलेला उपदेश तो वाच्यार्थाने ऐक्य सांगण्यात नसून दोघांचंही जे अधिष्ठान चैतन्य आहे शक्य संबंध लक्षणा त्वम या शब्दाचं शक्य जे जीव आणि त्या जीवाच्या संबंधी असलेलं जे साक्षी चैतन्य म्हणजेच कुटस्थ चैतन्य, या कुटस्थ चैतन्याचं तत् या शब्दाचं तत्पदाचं जे शक्य संबंध असलेलं लक्षणा म्हणजे ब्रह्मचैतन्य, दोन्हींचं लक्ष चैतन्य आहे. उपाधीमुळे फक्त ब्रह्मचैतन्य आणि अविद्या उपाधीमुळे कुटस्थ किंवा साक्षी चैतन्य असं नाव या दोन्ही पदामध्ये असलेल्या साक्षींना चैतन्यांना प्राप्त झालेले. वास्तविक ही दोन्ही चैतन्य एक आहेत. आणि जर वाच्यार्थानेच ऐक्य करू गेलो तर त्यांचं विशिष्टासहित ते दोन्ही पदं येतात आणि त्यामध्ये अत्यंत विरोध असल्यामुळे त्यांचं ऐक्य कधीही घडू शकत नाही. आणि जे लक्षार्थ आहे लक्षार्थाने मात्र उपाधी भेदाने यांच्यामध्ये भेद असला तरी लक्षार्थाने हे दोन्ही चैतन्य एकच आहेत. म्हणून महावाक्याचा विचार करताना केवळ वाच्यार्थाने या दोघांचं ऐक्य सिद्ध होऊ शकत नाही. हे जर ऐक्य जीव ब्रह्माचं ऐक्य सांगायचं असेल तर दोन्ही पदामध्ये लक्षणा करावी लागते तरीच जीव आणि ब्रह्माचं ऐक्य सिद्ध होतं, अन्यथा नाही. विशिष्टाचं ऐक्य होऊ शकत. आणि जीव केवळ चैतन्याला जीव म्हणता का तुम्ही? केवळ चैतन्याला जीव म्हणता का तुम्ही? बुद्धीला जीव म्हणता का तुम्ही? आहे काय?
मग कोणाला म्हणतात विशिष्ट, विशेषणाने युक्त त्याला काय म्हणतात? हा मुलगा आहे हे विशेष, हुशार मुलगा आहे विशिष्ट, हुशारी त्याचं काय आहे विशेषण आहे. विशेषणाने युक्त असतो तुला विशिष्ट म्हणायचं. जीव किम स्वरूप आहे, विशिष्ट आहे. म्हणून विशिष्टाचं ऐक्य होत नाही, लक्षाचं काय होतं ऐक्य होतं. आहे तुम्हाला केलं ना. शूद्र ब्राह्मण, शुद्ध मनुष्य हा कोण आहे? ब्रह्मविष्णू ब्राह्मण आहे असं मला खूप लक्षात. शूद्र ब्राह्मण होईल का? मग शूद्र कोण आहे? माणूस. ब्राह्मणी कोण आहे? शूद्र धर्माचा त्याग करायचा, ब्राह्मण धर्माचाही काय करायचा त्याग करायचा. आणि मनुष्य भिन्न नसून किती आहे हे सांगण्याचं तात्पर्य काय? अशा रीतीने महावाक्याच्या द्वारा आणि मोठ्या पदाला काय होतो तो प्राप्त होतो. महावाक्य विचार म्हणजे कृतकृत्यता संपा. कृतकृत्यता समजणं यस्मात्मरद्रेवस्यात् आत्मतत्त्वस्य मानवा आत्मन्येव च तस्य कार्यं. त्याला कृतकृत्यता म्हणतात. म्हणजे मिळवायचं आहे असा काही लाभ आहे की जो लाभ प्राप्त झाल्यानंतर काही मिळवायचं शिल्लक राहत. एकदा नदी समुद्राला झाली म्हणजे परत ती नदी होते का? मग किम स्वरूप होते? अग्नीमध्ये लाकडं मिळाल्यानंतर पुन्हा लाकडं शिल्लक राहतात का? मग किम स्वरूप होतात अग्निरूप. तर ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर जीव राहत नाही. किम स्वरूप ब्रह्मरूप. कृतकृत्यस्य संप्रदान. अशा दोनच पद महत्त्वाचे आहे बघा. एक आहे जगन्मिथ्यात्व आणि दुसरं आहे जीव ब्रह्मैव. हे बघा जगन्मिथ्यात्व स्वप्नाच्या दृष्टीने तुम्हाला काय केलं सांगितलं ना. स्वप्नाची आवश्यक 20-22 वर्ष घेतले ना. मग स्वप्न हे कोणालाही वाटते ना सत्य सुंदर काय आहे ते त्याच्यामध्ये निर्विवाद गोष्ट आहे. फक्त जागृती ही सत्य नसून काय आहे मिथ्या आहे मात्र जीवाला काय होत नाही पटत नाही. तेव्हा जागृतीसुद्धा सत्य नसून काय आहे किंबहुना स्वप्नापेक्षा जागृती काय आहे. कोणत्या उदाहरणाने सांगितलं? स्वप्नाला शास्त्रामध्ये किंवा उपनिषदामध्ये असं वर्णन आलेलं आहे. स्वप्न ज्यावेळेस पडतं स्वप्न हे कंठगत असणारं पुरीतत नाडीमध्ये पडतं. आणि पुरीतत नाडीमध्ये जेव्हा पडतं म्हणजे शास्त्राने पुरीतत नाडी म्हणणं म्हणजे त्याला एक देश आणि एक क्षण हा काल सांगितलेला आहे. परंतु या जे जागृतीला आपण सत्य समजतो ही जागृतीसुद्धा एक स्वप्न आहे. परंतु या जागृतीरूपी स्वप्नाला स्थानही सांगता येत नाही आणि योग्य कालही सांगता येत नाही. म्हणून स्वप्नापेक्षा ही जागृती ही जी स्वप्न मानलं ती निकृष्ट आहे. अधिक वर्णन करायचं पण ते अजून आपला विचारसागरात चालला आहे ना. ते अद्वैत सिद्धीमध्ये याचं वर्णन केलं का? अद्वैताचं काय करून दाखवलं सिद्धांत पंचमिथ्यात्म सांगितलं त्याच्यात. म्हणलं हेच आता विचारसागर डोक्यावरून जर चालले आहे आणि पुन्हा हे पंचमिथ्यात्व 5 गोष्टी पुन्हा कुठं सांगत असतात. तेव्हा वेदांताचा सिद्धांत आहे ब्रह्मसत्यम जीव जगत मिथ्या जीव ब्रह्मैव. आणि मग पुढे कोणता विचार सुरू झाला? हा विचार सुरू झाला. मग त्याच्यामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने हे तुमचे हे आहे ना 4 भाऊ 3 भाऊ कोणत्या ज्ञानाने मुक्त झाले आहे काय? ते गेले होते ना तिथे. मग कशा करता जेवायला गेले होते? झोपा काढायला. अरे बाप घरी राहिला आणि पोरं कुठं गेले काय काय? त्यांची नावं कोणती कोणती? तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तिघाचे 3 तरंग आहे ना. तत्वदृष्टीचा 4था, पुढे अदृष्टीचा 5वा, तर्कदृष्टीचा 6वा, 7वा कोणाचा आहे? आपला की मग तिथं गेलं ना ते
आता तिन्ही भाव काय झाले? मुक्त झाले का? कशामुळे मुक्त झाले? अरे काय घर बांधल्यामुळे का? नाही का? बरं आहे, आपण मुंबईला 22 मजल्याच्या काय बिल्डिंग आहे, तरीसुद्धा तिथल्या मालकाला एकदा प्राण गेल्यानंतर कुठे जावं लागतं. मग धनाने जीवात्मा मुक्त होत असतो का भोग जात असते? धन काय करते? फक्त गरिबी निवृत्त करते. काय करू शकते? ती स्वभावात सुद्धा बदल पडत नाही. आपलं शास्त्र आहे ना, त्या शास्त्रामध्ये हा सर्व विचार आहे. ज्ञानानेच जीवात्मा काय होतो? श्रेयांद्रव्यमया ज्ञान यज्ञ सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परी समाप्यते. शक्ती कोणात आहे? ज्ञानात आहे. आणि ते घर बसल्या मिळतं का? मग कुठं गेलं पाहिजे? तद्विद्धी उपदेशांती ते ज्ञान. ज्ञानीला पुढे ज्ञानीला म्हणजे ज्ञानीला म्हणजे ब्रह्मज्ञानाचे परिपूर्ण नाही आहेत असे. तत्वदर्शना म्हणजे ज्यांची नित्य ब्रह्माच्या ठिकाणीच वृत्ती आहे असे तत्वदृष्टी. श्रोत्रिय म्हणजे श्रोत्रियम 2 पद आहे. गुरुच्या वर्णनामध्ये 2 पद आहे. श्रोत्रियम ब्रह्म आहे. श्रोत्रियम म्हणजे तत्वदर्शना, नाही तत्व जाणणारा. आणि ज्ञानीला तत्वदर्शना म्हणजे ब्रह्मनिष्ठ काय करायचं? एक श्रोत्रिय आणि दोन्ही पद असतात. मग अशा गुरुच्याकडे गेल्यानंतर आणि तिन्ही भाव ते काय झालं आहे काय करायचं? कोणतं ज्ञान? ब्रह्मात्मैक्य ज्ञान. आपला आत्मा किम स्वरूप आहे तो. परोक्ष ज्ञान झालं का अपरोक्ष झालं? दृढ अपरोक्ष. बरं आमचं चुकलं होतं दृढ पण नाही झालं. या ज्ञानानेच ते काय होत असतात? मुक्त होत असतात. शेवटची पायरी म्हणजे कोणती? ज्ञान. परमार्थ काय झाला? संपला. मोक्षाकरताचा मनुष्य देह आहे. मनुष्य देहातला पुरुषार्थ कोणता आहे? श्रीमंत पण आहे का? मोठा विद्वान होणं आहे का? मग काय? सकल दुःखाची परमानंदाची मोक्ष एव परम पुरुषार्थ. बरं का? धर्म अर्थ काम आणि धर्माप्रमाणे पैसा मिळवावा. धर्माप्रमाणे वागायचं. काय मिळवायचं? धर्म अर्थ. धर्माप्रमाणे काम काय करायचं? आणि शेवटची अवस्था कोणची? धर्म अर्थ काम आणि मोक्ष एव परमपुरुषार्थ असं म्हटलं आहे. म्हणजे दोन्ही भाव तिन्ही भाव काय झाले? कोणत्या ज्ञानाने? ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने. देहात्मबुद्धी काय झाली? देहात्मबुद्धी आहे ना, ती बुद्धी काय झाली? आतापर्यंत आपण कोणाला महात्मा समजतो? देहाला. आता दृढ याच्याकडे एखादा संन्यास घेतलेला मनुष्य आहे, तो आपल्याला जातीपातीने काहीतरी समजत होता. संन्यास घेतल्यानंतर तो आपल्याला गृहस्थी समजतो का? मग काय समजतो? 1000 लोकांत जरी बसला असला तरी तो स्वतःला काय समजतो? मी कोण आहे? नाही काय? तेव्हा त्या तत्वार्थ म्हणजे दृढ असतो. काय असतो? जरी तो आणखी एखाद्या मंगल कार्यालयामध्ये लग्नाला गेला असला संन्यासी तरी तो काय समजतो? आश्रम आहे त्याला काय म्हणायचं? त्याप्रमाणे एकदा ब्रह्मस्वरूपाला म्हणजे पुन्हा जीवभावाला प्राप्त होत नाही. एकदा लाकडं अग्निरूप झाल्यानंतर पुन्हा ते लाकूड या भावाला काय होत नाही. मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर पुन्हा तो
मिठ्या भावाला काय होत नाही, किम स्वरूप होतो. मग तसंच आहे. भाग गेला नवगा झाला, आता कुठे जावे मन. भाग गेला नवगा झाला, मग काय भेटलं? प्रेम रसे आवडी लाठी. अशा सुंदर भंग सोडवता येतं. मग शिवांची अंतिम अवस्था जीवाची, नाहीतर मग चार कानीतल्या जीवाच्या ह्याच्यामध्ये महापुण्यामुळे सारखं फिरत राहायचं. कोणत्या कोणत्या योनीत जाईल हे काही सांगता येत, तुझी निश्चितपणा नाही. ते एक गोष्ट आहे सांगून ते नारदाने भगवंताला विचारलं होतं, म्हटलं देवा संताचा महिमा काय करा सांगा असा विचार. मग ते संताचा महिमा सांगते वेळी भगवंताने सांगितलं, म्हटलं एक गटारामध्ये किडा आहे, एक गटार आहे कुठे कोणाच्या घरी, त्या गटारात काय आहे, त्या किड्याला जाऊन विचारतो संताचा महिमा कोण आहे. म्हटलं देवा तुम्हाला विचारतो काय, बुद्धी फिरली का तुमची? मी विचारतो संताचा महिमा जाऊन सांग म्हणतात कोणाला. म्हटलं आहे का काय, आता काय घेतलं का काय? दारुड्या काय बोलेल काही. एक दारुड्या होता बघा, आता जेवायला बसला, त्याची मंडळी काय करायची, वाढायची. पण तिला माहिती होतं हा कोण आहे, दारुडे आहे, पण पैसा कमावतो ना. काय कमावतो असं नका, दारुड्या पण 50,000 कमावतो ना. मग तिच्या आता दारीचा नशेत असला, जेवण करीत असला, मग आपल्या मंडळीला म्हणायचा तू माझा नवरा. दारुड्या काय बघेन थोडं देवा आहे काय काय. मी विचारतो संताचा महिमा कोणता, आणि भगवान म्हणतात जाऊन कोणाला विचार, गटारातल्या किड्याला. आता असं सांगितलं कोणी, भगवंताने. मग जातो बघा ते नारदाला पाहता बरोबर किडा काय होतं मरून पडतो. मग त्यांनी सगळी घटना सांगितली. म्हणलं असं असं झालं. मला सांगा की आम्हाला संताचा महिमा. एक कुंपण्यावर सरडा आहे काय, त्याला जाऊन विचारा. तिथे नारद जातो, तो सरडासुद्धा नारदाला पाण्याबरोबर काय पडतो. पुन्हा नारद येतो, पुन्हा विचारतो. म्हणलं जाय एका घरी पोपट आहे काय, आणि त्याला जाऊन महिमा काय काय. मग ती गत कोणची, पण मग आणखी म्हणलं का राजाला मूल झालेलं आहे, आणि त्या मुलाला जाऊन संताचा महिमा काय कर. आता देवाने सांगितलं ना, म्हणजे तुम्हाला नारद थोडा घाबरला बघा. म्हणला किला मेला, सरडा मेला, पोपट मेला, आणि गेल्यावर राजाचा पोर मेला. तर जावं की नको नको. असं लांबूनच ते पोर म्हणायला लागलं. म्हणला या नारदा, अजून जन्माला आलेलं पोर काय व्हायला लागलं. आणि म्हणलं घाबरू नका तुम्ही. म्हणलं कशा करता आले. म्हणलं तुला संताचा महिमा विचारायचा आहे. तो म्हणला सांगतो तुम्हाला. सांगितलं कोणाला तुम्हाला. तर म्हणले भगवंताने घेऊन या त्याला, तर महिमा सांगेल, नाही तर सांगणार. मला देवा अशी अशी घटना आहे, तुम्हाला चालावं लागते. बरं परमात्मा गेले, आणि परमात्माला पाहिल्यानंतर म्हणलं संताचा महिमा सांगू का. म्हणलं हे प्रारंभी पाप या दोषामुळे कुठे गेलो होतो, गटारातल्या किड्याला. कोणता जन्म झाला, तुमच्या दर्शनामुळे पहिले कोणता, सरडा झाला. पुन्हा तुमचं दर्शन झाला, कोणता जन्म, आणि पुन्हा आणखी झाल्यानंतर राजाच्या घरी जन्म. कोणाच्या घरी, राजपुत्र. जरी हे सगळं वैभव असलं, कोणतं असलं, पण राजवैभव मिळू नाही, पण मिळालं, पण ते काही अंतिम साध्य नव्हे. मग काय
म्हणून आम्ही तुमचे काय होतो, दास होतो. आणि नरदेहाचा अर्थ कशामध्ये असते, ते परमात्मा दर्शनामध्ये असते. तुमच्या नारदाच्यामुळे आम्हाला या जन्मात जन्मल्याबरोबर परमात्म्याचं काय मिळालं, दर्शन मिळालं. आता दुसरं मनविता त्यांचे दासन पुढे आहात, म्हणून आता कृपा करा. कृपादान केले, नवगी निराश झाली. म्हणून आता कृपा केल्यामुळे जिकडे तिकडे आता कोणाचा अनुभव यायला लागला. जे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान जप आहे का, तेव्हा हे सामर्थ्य ज्ञानात आहे. कशामध्ये, म्हणून मनुष्य देहातून सुद्धा किड्याच्या जन्माला जाऊ शकतो. आणि किड्याच्या जन्मातून सुद्धा मनुष्य देहाला काय होतं, पण त्याची साधनं करावी लागतात. हे लक्ष नाही. मी कशाकरता सांगितलं हे सर्व आपलं चाललं होतं नाही. ज्ञानाने जीवात्मा काय होतो. मग तुमच्या गीतेमध्ये 4थ्या अध्यायात आहे ना, श्रेयान द्रव्यमय ज्ञान सर्व कर्म अखिलमय. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, तथा स्वाध्याय ज्ञान यज्ञाचे येते. मी ज्ञानामध्ये एवढं समर्थ आहे. पण ते ज्ञान कोणतं आहे का, जीव ब्रह्मैक्य, आत्मब्रह्मैक्य ज्ञानाने जीवात्मक तमेव विदित्वा प्रतिमृत्युमिति नान्य पंथा. मग तो किती मनुष्य असू द्या, विना ज्ञानाशिवाय मुक्त होऊ शकत नाही. मग ते काही भावाला कोणतं ज्ञान झालं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. तिन्ही भाव काय झाले. आता जीवनच्या तिथं सांगायचं आहे कोणाचं, पण थोडा आपला हा विषय आहे. नाही तर हे 3 शंका आहे ना आपल्या. आता हे रहस्य चालू आहे ना, शंकेवर आलो का आपण. वाचा. 6व्या तरंगाचे रहस्य. वेदांतशास्त्रात प्रामुख्याने जगन्मिथ्यात्व आणि जीवब्रह्मैक्य हे 2च विषय प्रतिपाद्य असतात. किती विषय. पहिला विषय कोणता, दुसरा हे सगळे वेदांताचे ग्रंथ एवढ्या करतात आहे. जगत सत्य नसून जगत काय आहे, पण ते ठरवलं पाहिजे ना. उगीच मिथ्या आहे मिथ्या आहे म्हणून काम मागत असते का, लक्षणात बसलं पाहिजे. कोणालाही काही म्हटलं तर काम मागत असते की त्याचं लक्षण असावं लागतं. लक्षणात प्रमाण अभ्याम बसतं. ते लक्षण नसेल तर एखादा बगळावर शिखरावर बसला आहे, त्याला काय म्हणावं लागेल, राजहंस म्हणा. काय म्हणा. आणि राजहंस खाली बसला, त्याला काय म्हणा, बगळा म्हणा. मग राजहंस खाली बसला तरी काय, आणि बगळा कुठं बसला तरी तो काय, तरी तो बगळा. मला हे कशावर म्हणतात, शिखरावर बसला ना, शिखरावर बसला म्हणून काही तो काय होत नाही. बगळा राजहंस होत किती धनिक झाला तरी तो मुक्त होऊ शकत आहे का. महाराजांचं कुठं बसलेलं आहे का. पण लक्षणामध्ये शिकली झाली पाहिजे ना. मग लक्षण कोणतं करायचं, दूध आणि पाणी एकत्रित घेऊन यायचं. आणि त्या दोन्ही पक्षापुढे काय करायचं, जो दूध ग्रहण करील, पाणी टाकून देईल, त्याला कोणता पक्षी म्हणायचा. आणि दोन्ही पिऊन टाकत असेल तर बगळा म्हणायचं का. तुम्हाला जे म्हणायचं आहे लक्षणात बसला पाहिजे. कशात बसला पाहिजे, मग कोणत्या जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान. त्या ज्ञानाने आणखी जीवात्मा काय होतो, बघतो. आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं विचारता का, ऐकत ना. जीव ब्रह्म सांगणारं वाक्य कोणतं आहे, महावाक्याचा भरपूर काय केला. लक्षणं, आपण लक्षणावृत्तीच्या भारताचा काय. मग तिन्ही भाऊ काय झाले. मग पण आहे ना,
दोनच विषय प्रतिपाद्य, एक जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि दुसरं पुढे वाचा. त्यात जगताच्या मिथ्यात्व सिद्धीस ग्रंथकारांनी मुख्यत्वाने चतुर्थ तरंगात अनिर्वचनीय ख्याती प्रतिपादनाची वेळी आरंभ केला. चौथ्या तरंगामध्ये जीवन मिथ्याने जगन मिथ्यात्व निश्चय कशामुळे सांगितलं? ख्याती प्रकरण. असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, ख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. जगात एक किंचळप अनिर्वचनीय, त्याला सतही म्हणता येत नाही, त्याला काय म्हणत सत का म्हणता येत नाही, त्याला ते नाही सत भाग होतो. असत का म्हणता येत? प्रतीत येते. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, नासत्व विद्यते स्वतःचे लक्षण सांगितलं. ज्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही त्याला असत म्हणायचं, आणि ज्याचा कधी वाद होत नाही त्याला असं. चौथ्या तरंगामध्ये पाचव्यामध्ये पुन्हा तो विषय काय केला? शेवटी 6व्या तरंगामध्ये आधी देतो पोटभरी भरपूर सांगितलं. पण जगन नित्यात्व निश्चय जरी झाला, पुरुषार्थ नाही. मग कोणता निश्चय पाहिजे? ब्रह्मात्मैक्य ज्ञान. त्याने जीवात्मा काय होतं? मुक्त होतं. पुन्हा 5व्या तरंगात दुसऱ्या प्रकाराने तेच सांगितले. या 6व्या तरंगाच्या आरंभापासून दृष्टीसृष्टीवादाचे स्वरूप सांगण्यापर्यंत पान 210 ते पान 232 पर्यंत स्वप्नदृष्टांताने जगन मिथ्यात्वच प्रतिपादन केले. यापुढे आत्मब्रह्मैक्य सिद्धीकरिता अग्रद देवाचे स्वप्न सांगून महावाक्य निर्णयाद्वारा जीवब्रह्मैक्य सिद्ध केले. कोणत्या वाक्याने? त्याच्यामध्ये वाद आहे ना तुमच्या थोडे, अजातवाद, विवर्तवादाच्या पोटामध्ये दृष्टीसृष्टी आणि दृष्टीवाद दोन्ही वाद मिथ्यात्वच सांगणार आहे. आणि जास्त जवळचा वाद आहे दृष्टीसृष्टी. ज्या ज्या वेळेला जो पदार्थ प्रतीतीला येत असतो त्यावेळेला त्याच वेळेला तो पदार्थ असतो. एरवी तो पदार्थ नाही का नासते विद्यते भाव उभयोरपी दृष्टांत असतो, असा दृष्टीसृष्टीवाद सांगितलं बा. त्याच्यात थोडा अधिक विवरण आहे सांगून. पदार्थ आहे आणि त्याचं ज्ञान होत असते, याला म्हणतात सृष्टीदृष्टीवाद. पदार्थ आहे आणि इंद्रियाच्या द्वारा काय होते? कोणता वाद? सृष्टीदृष्टीवाद आहे का नाही? आणि दृष्टीसृष्टी म्हणजे ज्या वेळेला पदार्थ आहे त्याच वेळेला तो पदार्थ आहे. ज्या वेळेला आपण पाहू त्याच वेळेला तो काय आहे? एरवी तो पदार्थ. दोरीवरती आपल्याला सर्प वाचतो, प्रतिती कालाचं सर्पाचं अस्तित्व काय होते? पूर्वी नव्हता, नंतरही. मग कोणता वाद? दृष्टीसृष्टीवाद. दृष्टीसृष्टीवाद हा मिथ्यात्व ठरवण्याकरता अंतरंग साधन आहे. कोणतं? बहिरंग साधन. अंतरंग साधन तुम्हाला होऊन गेली की श्रवण, मनन, निधिध्यासन हे सगळी साधनं कोणती आहे? त्यातल्या त्यात अत्यंत अंतरंग कोणतं? तत्वम पदार्थ. बहिरंग साधनं कोणती? ही कोणती? बहिरंग. आणि विवेक वैराग्य हे अंतरंग. श्रवण कुठे अंतरंग आहे? श्रवण आपल्या श्रवणाच्या दिकाने दृष्टीने बहिरंग आणि निष्काम कर्म उपासनेच्या सापेक्ष हे अंतरंग आहे. वर्णन केले. 8 अंतरंग साधनं आणि हे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे 2 बहिरंग, एकूण 10 साधनं. का तसं कधी कधी लक्षणं जात असतात, म्हणून अंतरंग साधनामध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन हेच घेतलेले आहे. माझा विवेक वैराग्य वगैरे आधी करून आहे हे सुद्धा जणात पुन्हा माग दिला. म्हणला तरी बहिरंग आहे आणि पुन्हा काय अंतरंग आहे. जरा जरा बरं वाटलं. तेव्हा ही साधनं आहेत. या साधनाच्या द्वारा आपल्याला आणि
हे 6व्या तरंगामध्ये भरपूर तुम्हाला विषय काय केला, 20-25 परिच्छेद. त्याच्यामध्ये स्वप्नाप्रमाणे जागृती कशी मिथ्या आहे हे सगळं वर्णन करून काय केलं सांगितलं. आणि पुढे मग जीव ब्रह्म ऐक्य काय केलं अशा रीते त्या तरंगामध्ये 1-2-3 शंका आहे बघा. पुढे रहस्यामध्ये ते 2-3 शंका अशा आहेत. पहिली शंका जी आहे ना ती शंका अशी आहे म्हणजे हे बा तुम्ही दोरीवर शिंपलेवर ते रजत अनिर्वचनीय दिसते की नाही, मग ते अनिर्वचनीय रजत खरं आहे का अनिर्वचनीय आहे ना. मग आता तुम्हाला अनिर्वचनीय रजत प्रतीतीला येतं. ज्या अर्थी आता वस्तू आहे म्हटल्यानंतर त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे, उत्पत्तीच्या बरोबर काय येत असते, नाही नाश येतं. उपजयते एखादा घट आहे उत्पन्न होत असतो, दंड टाकला तर नष्ट होत असतं. मग तुमचं जे रजत आहे ना या दोरीवर शिंपलेवर वाचणारं जे रजत आहे अनिर्वचनीय म्हणतात तुम्ही. मग अनिर्वचनीय आहे तर त्याची उत्पत्ती दिसत नाही आणि त्याचा नाशही काय होत नाही. मग अनिर्वचनीय तो कसा असा प्रश्न. एखादा घट आहे, घटाची काय दिसते कुंभाराकडून दंड टाकला तर म्हटलं हे बरोबर आहे, पण तुमचे अनिर्वचनीय रजत जे आहे त्याची उत्पत्ती दिसत नाही, नाशही दिसत नाही. म्हणून अनिर्वचनीय म्हणणं हे काही नाही, शोभत नाही. अनिर्वचनीयाचं खंडन पहिली शंका. दुसरी शंका आहे बा जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे ना. वेदांतशास्त्रामध्ये जगताच्या बाबतीमध्ये वेदांताचा कोणता वाद आहे, जगत मिथ्या, जगत मिथ्या. वादी विचारतो म्हटलं जगत मिथ्या आहे, जगतावरती कोणता धर्म आला, मिथ्यात्व. मग तो मिथ्यात्व धर्म सत्य आहे का, मिथ्या आहे. ही दुसरी शंका. आणि तिसरी शंका आहे अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते, निवृत्ती होते. उदाहरणार्थ दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते, निवृत्ती होत असते, आहे ना तुमचे. पण इथे तर असं आहे ब्रह्मज्ञान जगत अध्यस्त आहे ना, अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय झाली पाहिजे. मग अधिष्ठानाचं ज्ञान जरी झालं पूर्वी जगत मात्र पूर्वी काय करते, निवृत्ती दिसते का जसंच्या तसंच दिसते. निवृत्ती कशी. 3 शंका काय केलेल्या आहे. बरं 3 शंकाचं उत्तर आहे. पहिला आपला 7वा तरंग आहे ना जीवनमुक्त. म्हणजे मला जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त झाल्यानंतर बऱ्याचशा शंका काय होतात. मग थोडा पहिला 7वा अध्याय घेऊन टाकू आणि मग पुढे 3 शंका भरपूर सवय आहे. 7व्या अध्यायामध्ये 3 भाऊ, 3 भाऊ काय झालेले आहे ना. मुक्त झालं म्हणजे काय झालं नाही सांगता येत. दुःखाची निवृत्ती. देहात्म बुद्धी गेली. कोणची बुद्धी गेली आणि कोणची बुद्धी आली, ब्रह्मात्मा आहे. याला म्हणायची निवृत्ती झाली. आतापर्यंत कोणती बुद्धी होती, मी कोण आहे. आणि सगळे देहाचे धर्म कोणाच्या ठिकाणी येत होता. मग त्याच्यामध्ये स्थूल शरीर पुढे, कारण शरीर पुढे, हे सगळे. मी जन्मणार आहे, मी कारा आहे, मी गोरा आहे, मी काही सैनिक आहे, यालाच म्हणत असतात. देहात्मबुद्धी कोणती. आणि देहात्मबुद्धीला कोणती बुद्धी घालवते, ब्रह्मात्मैक्यबुद्धी आहे ना. 4 भागाची कोणती बुद्धी असते, 4 भागाची कोणती बुद्धी असते, काय करे.
देह म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजे त्याचं खंडन तुम्ही केलं पाहिजे. आम्ही भरपूर सांगितलं, तुम्ही काय केलं पाहिजे. देह आत्मा का ठरू शकत नाही. देहात्मबुद्धी नास्तिक जे आहेत, देहात्मबुद्धी, देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी म्हणजे अन्नमय कोशाच्या ठिकाणीच आत्मबुद्धी आहे असं तो मानतो. परंतु देहाच्या ठिकाणी असणारी जी बुद्धी आहे ती स्वतःच्या प्रेमाकरताच असती. जसं उदाहरण की देहाला तो मीही म्हणतो आणि देहाला माझाही म्हणतो. मग जो अहमचा विषय असतो तो ममचा होत नाही, आणि म्हणजे जो ममचा असतो तो अहमचा होत नाही. उदाहरणार्थ माझा देह की मी देह असं ज्यावेळेस सुखदुःख येतो त्यावेळेस म्हणतो मी सुखी मी दुःखी, आणि काही वेळेस अशी विपरीत भावना करतो की हा माझा देह आहे. कधी अशी भावना होती की मी देह आहे. मग मी आणि अहम याचा विषय एक पदार्थ कधीच होत नाही. एकतर मी म्हणेल किंवा माझा म्हणेल. आता घर असतं, घराला पाहिल्याच्या नंतर हे घर माझं आहे म्हणतो, मी घर आहे असं म्हणत नाही. म्हणजे अहम आणि मम असे दोन्ही भाव एका पदार्थाच्या ठिकाणी नसतात. जर असतील तर मग तो एक भ्रम ठरेल. किंवा या देहाच्या ठिकाणी असं त्यांचं खंडन करताना पुन्हा सांगितलं, जो परमप्रीतीचा विषय असतो, मग आता या देहावरती परमप्रीती का असते तर त्याला भ्रांती अशी असते की या देहामुळेच मला सुख मिळतं, या देहामुळेच माझ्या ज्या इच्छा आहेत त्या तृप्त होतात, म्हणून त्याची भावना या देहाच्या ठिकाणीच आत्मा असल्याची असते. आणि हे जे कारण आहेत या कारणामुळेच तो देहाला आत्मा समजत असतो. आणि म्हणून पुन्हा तो सांगतो की हा देहच आत्मा आहे आणि मरण हेच या देहाचा नाश हेच मुक्ती आहे. म्हणून या देहाला सजवणे, शृंगार आदी करणे, भोग देणे हाच खरा पुरुषार्थ आहे. परंतु मम आणि अहमचा हा विषय होत असल्यामुळे, किंवा ज्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी त्याची आत्मबुद्धी असते त्याप्रमाणेच देहावर स्थिर न राहता कधीकधी तो स्त्री माझे, पुत्र माझे किंवा हे इंद्रिय माझे अशी सुद्धा त्याची बुद्धी होते. जर त्याची देहात जर आत्मा असता तर देहाच्या ठिकाणीच त्याची बुद्धी स्थिर राहिली असते. आणि आत्मा तर शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, तो नित्य आहे, त्याच्या ठिकाणी प्रागअभाव आणि प्रद्भांसाभाव नाही. मात्र या देहाच्या ठिकाणी उत्पत्ती आहे आणि नाशय आहे, म्हणून देह आत्मा नाही. थोडं सांगायचं, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा ममाचा विषय होतो. कोणाचा? हे बा एखादी ममाचा म्हणजे ज्या अर्थी माझा देह म्हणतो. काय म्हणतो? मग माझा देह म्हणणं आपल्याहून काय झाला? बाई एक भिंत आहे, या भिंतीला माझी भिंत म्हटली. मी भिंत बघा, भिंत काय माझ्याहून वेगळी आहे का नाही? तसं माझा देह म्हटल्यानंतर मी देहाहून काय मला का नाही आलं का लक्ष पाहिजे. कारण माझा म्हटल्यानंतर द्वैत सिद्ध होत असते. तुम्हाला गोष्ट सांगितली होती म्हणजे सिद्धांताला चांगली आहे. सिद्धांत निरुक्ती झाली तरी चालते की. कोणीतरी आपली पाटलीनबाई गुरं घेऊन चालली होती म्हशीला घेऊन, आणि एका पाटलीनबाईच्या अंगणातून जाऊ लागली. ते अंगण मोठं जात होतं खेड्यापाड्यामध्ये. ते काही शहरी वातावरण आहे का? भरपूर जागा असते. इथे एका गुंठ्यात सगळं करावं लागत असते. आणि तिथं खेड्यामध्ये एक जमीन असते घराला. किती आहे का नाही? आणि इकडे शहरामध्ये काय आहे आपलं 4x4ची खोली आहे का नाही? ते मुलाला जर शौचा लागली तर कागदावरच करायला ते घेऊन चालली. त्या पाटलीनबाईच्या अंगणातून माहीत जात असताना म्हशीने काय केला, लगेच पाटलीनबाई म्हणू लागली शेण कोणाचं आहे? माझं. आणि हे म्हणायला लागले शेण कोणाचं आहे? दोघीचं भांडण. म्हटलं हे का म्हणते माझं शेण आहे? म्हैस कोणाची आहे? मग शेण कोणाचं आहे? बरं ती म्हणायला लागली अंगण कोणाचं आहे? मग शेण कोणाचं आहे? ते भानगड चालली होती. त्रस्त मनुष्य आला तो म्हटलं का भांडा? मग सांगायला लागले असं असं आहे. आणि ती बाई म्हणते अंगण माझं असल्यामुळे शेण माझं आहे. म्हणजे म्हैस माझी असल्यामुळे मग शेण आहे तरी शोधात भांडं बाई शेण तुझंही नाही.
कोणाचा आहे तसा देह आपलाही नाही, काळाचाही नाही, कोणाचा आहे पंचमहाभूत. देह कशाचा आहे? हे जे शरीर आहे याच्यात पंचमहाभूताचा देह. तुम्हाला वाचा घ्यायचं, पाचवा तरंग वाचायचा. कोणता? देह पंचमहाभूत आहे का सारी सृष्टी? अजून सहावं भूत निघालेलं, पाचच भूत आहे. कोणाच्या डोक्यातून निघेल काही सांगते. आलं लक्षात आहे. मग देह जर तो पंचमहाभूताचा आहे तर आत्मा होईल कसा? त्याला उत्पत्ती आहे, काय परत पुन्हा काय परिवर्तन आहे, असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते. म्हणून देह आत्मा ठरू शकत. पण एका दर्शनकाराने देहालाच काय म्हटलेलं आहे? मग त्याला दर्शनकाराने लोक म्हटलेलं आहे ज्या अर्थी देहाला आत्मा मारतो त्या अर्थी त्या बुद्धीचं काय निघालेलं आहे? मग देह आत्मा ठरू शकत नाही. एक 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 सिद्धांत आहे. मग आपली कोणती बुद्धी आहे? देहबुद्धी. आणि देहबुद्धीला कोणती बुद्धी घालवते? ब्रह्मात्मिक बुद्धी. एकदा आपल्याला यथार्थ ज्ञान झालं म्हणजे तो देहाला मी म्हणेल का मग? आहे का? एकदा संन्यास घेतल्यानंतर मी मनुष्य असं म्हणलं जातो. मग कोणत्या बुद्धीवर होतो? आत्मबुद्धी. मग देह आत्मबुद्धी. कोणती बुद्धी? म्हणून ब्रह्मात्मिक बुद्धी काय करते? देह आत्मबुद्धीला काय करते? घालवते. मग कोणत्या बुद्धीवर येतो तो? ब्रह्मबुद्धी. मी वासुदेव कळो येईल विचारिता. अशा रीतीने आता येणार तुमच्या सातव्या तरंग उद्यापासून घेऊ की आपण. म्हणजे 3 प्रकारच्या शंका आहे ना. चांगला तरंग आहे, जीवनमुक्त आहे का रे? सगळ्यामध्ये श्रेष्ठ पद कोणतं आहे? ते तर आहेच आहे. तुमच्या ते पोराची कीर्तन आहे ना, मोक्षपद. त्याला मुक्ती येतं म्हणा, जीवनमुक्त अवस्था. कोणती अवस्था? साध्य कर. हे बाकीचे ते धनिक म्हणा अथवा अभंग आहे ना, आपलं कीर्तन करतात ना, हे तो एक संताट आहे. लाभबाई म्हणाविता त्यांचे दास, काय करे म्हणाविता त्यांचे दास. हे तो एक संताट आहे. जीवनमुक्त अवस्था. कोणता लाभ? जगतामध्ये मोठा लाभ कोणता आहे? हे विश्वाची माझे ऐसी मती. एवढा लाभ कोणा मिळतो? एवढा लाभ कोणाला मिळतो? संतांना. हे तो एक लाभ पाहिजे. कशाने मिळतो? घरी बसून बसलेली का म्हणाविता त्यांचे. आणि मग यात त्यांच्या कृपेत काय सामर्थ्य आहे? कृपा दास केले संती. तो म्हणून सगळ्यामध्ये उत्तम सेवा कोणाची आहे? संत. ह्याची देवा जाऊ दे. आणखी आपला विचारसागराचा पाठ आहे. तेव्हा तुमचा आलाय म्हणता सुंदर शंका आहे. त्या शंकेचा विचार करू. 7व्या तरंगात समजला म्हणजे चांगलं समजा. त्याच्यामुळे जीवनमुक्तीचं प्रकरण काय केलेलं आहे? होते जीवनमुक्त. काय काय तुका म्हणे महापातकी आणि होती जीवनमुक्त. वाल्याचा कोण झाला? होती अपेक्षित सु. अधिक विचार कधी करू. इथेच थांबू.